अजित पवार यांच्याकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा, बचाव आणि मदत कार्यासाठी सतर्क रहा, अजित पवारांचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणांना निर्देश. खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये 55,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, अनेक ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी शिरलं. कमरेपर्यंतच्या पाण्यातून नागरिकांचं बचाव कार्य सुरू. पुणे रायगडमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसामुळे रायगडसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर. मुंबईसह उपनगरामध्ये रात्रीपासूनच जोरदार पाऊस, सखल भागामध्ये पाणी साचलं. ठाण्यातील शाळांना सुट्टी. 22 तासात मुंबई शहरामध्ये 30 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत. मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं, पश्चिम रेल्वे 10 मिनिटं तर हार्बर रेल्वे 5 मिनिटं उशिरानं. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली. पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासह अनेक जिल्हा आणि राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद. रायगडसह कोल्हापूर, सातारा, पालघर, ठाणे आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरला देखील येलो अलर्ट जारी. अनिल देशमुखांनी सांगितलं ते खरं. मोदी फडणवीस आल्यापासून डर्टी पॉलिटिक्स सुरू. स्वतःची नाही मात्र राज्याची तरी प्रतिष्ठा राखा. संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. गेल्या 10 दिवसांमध्ये अजितदादा शहांना 2 वेळा भेटले. फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये देखील तासभर खलबतं. माहितीतल्या भेटीगाठी जागा वाटपासाठी की धुसफूस, राजकीय वर्तुळात चर्चा. माझ्या नादी लागल्यास सोडणार नाही. पवार आणि ठाकरेंविरोधातील देशमुखांच्या ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग माझ्याकडे, वेळ आल्यास त्या सार्वजनिक करेन. फडणवीसांचा अनिल देशमुखांना इशारा. ठाकरे सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी माझ्याशी संपर्क साधला. ठाकरे अजितदादांवर आरोप करण्यास नकार दिल्यानंच माझ्यावर कारवाई. अनिल देशमुख यांच्याकडून श्याम मानव यांच्या आरोपांना दुजोरा. महाविकास आघाडी सरकारवेळी ठाकरेंसह चौघांना अडकवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव होता. अनिसच्या श्याम मानव यांचे फडणवीसांवर स्फोटक दावे, तर श्याम मानव सुपारी घेणाऱ्यांच्या नादी लागले आहेत का? फडणवीसांचा पलटवार. मला टार्गेट करून कुणाला फायदा? लोकांचं फडणवीसांवरील प्रेम कुणाला घातक वाटतं? सर्वांनाच माहिती. देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार यांच्याकडे रोख. प्रकाश आंबेडकरांची आजपासून आरक्षण बचाव यात्रा. चैत्यभूमीवरून यात्रेला सुरुवात होणार. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेचा आज कार्यकर्ता मेळावा. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मार्गदर्शन करणार. रंगशारदा सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन. खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा चौकशी अहवाल पुणे पोलिसांकडून सादर. 2010 मध्ये कुठल्याही अटी शर्तींशिवाय घटस्फोट झाल्याचं स्पष्ट. रक्षाबंधनाला लाडक्या 1.5 कोटी बहिणींना 3,000 रुपये देण्याचा सरकारचा निर्धार. योजनेशी संबंधित कामं 19 ऑगस्ट आधीच पूर्ण करा. मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. मनमाडमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव बंद राहणार. हमाली तोलाई कपात होत नसल्यानं हमाल आक्रमक. शेतकरी वर्गात मात्र नाराजी. तामिनी घाटाजवळील रस्त्यावर दड कोसळली. एकाचा मृत्यू. माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद. जेसीबीच्या साहाय्यानं रस्त्यावरील दरड हटवण्याचं काम सुरू. भंडारदरा धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस. पर्यटकांचं आकर्षण असलेला रंधा धबधब्याचं रौद्र रूप समोर. धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ.